रामकृष्ण हरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची म्हणा तो न तरी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत आहे की हरिनाम मुखाने घेतल्याने पुण्याची गणना होऊ शकत नाही. रामकृष्ण हरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होऊ न तरी. तर माऊली म्हणतात हे हरिनाम उच्चारणामध्ये रत राहण्याविषयी मोठ्या अट्टहासाने सर्व ग्रंथ ज्ञानेश्वर माऊली आणि सर्व संत दिवातून सांगतात. मुखाने हरिनाम घ्या, हरिनाम घ्या, त्याने आपल्याला अगणित पुण्याचा लाभ होतो. तर आता पुण्याची गणना कोण करेल? आजपर्यंत हरिनामाचं जे सामर्थ्य आहे, जे पुण्य आहे, त्याची गणना कोणीही करू शकलेलं नाही. एवढंच नाही तर हरिनामाचं वर्णन वेदही करू शकलेलं नाही. वेदही कुंठित होतात. आणि आता जर पुण्याचा लाभ जर आपल्याला बघायचा असेल तर एक छोटीशी कथा मी सांगतो की एक भगवंताचा भक्त होता, अजामिल नावाचा सत्पुरुष होता आणि खूप भक्ती करायचा. आणि एक वेळेस तो तीर्थयात्रा करत असताना जंगलातून प्रवास करत होता. त्या ठिकाणी त्याने एक दृश्य बघितलं. एक वेश्या होती आणि ती एका पुरुषाबरोबर शरीर संघ प्रस्थापित केलेले होते. तो क्षण, ते दृश्य अजिमिलाने बघितलं व त्याच्यात ते कामासनं जागृत झालं. ते जागृत झाल्यानंतर त्याने त्या स्त्रीला विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तर त्या स्त्रीने तो मान्य केला. नंतर दोघांनी विवाह केला व संसारात प्रपंचात लागले. तर तिचे हट्ट पुरवण्यासाठी अजिमाळाने चोऱ्या करणं सुरुवात केली. पैशासाठी दरोडे टाकले. एवढंच नाही तर नाना प्रकारचे दुष्कर्म त्याने केले. म्हणजे गिनती येऊ शकणार नाही इतके प्रमाणात त्यांनी दुष्कर्म केली. आणि एक वेळ झाले की संत साधू हे तीर्थयात्रेला जात असताना वैष्णवांचा, संतांचा, साधूंचा, संन्यासांचा नियम असतो की कुठल्याही गावात जर गेले आणि भोजन करायचं असेल तर त्यांना वैष्णव हा लागतो किंवा भक्त पाहिजे. त्याच्या घरी ते जेवण करतात, भोजन ग्रहण करतात. तर त्यावेळेस ते अजमेराच्या गावात आल्यानंतर प्रत्येक गावात एक ठिकाण असतं. ते 4 जण रिकाम तिकडे बसलेले असतात. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की या गावात कोणी वैष्णव आहे का, भक्त आहे का, ज्या ठिकाणी आम्ही भोजन ग्रहण करू शकतो. तर त्यातील एक जण म्हणाला, हो आहे, अजमेर नावाचा ग्रस्त आहे, तुम्ही त्याच्या घरी जा, तुम्हाला भोजन मिळेल. मग तिथे गेल्यानंतर अजमेर हा घरी नव्हता, त्याची पत्नी होती. तर त्यांनी विचारलं हे फक्त अजमेराचं घर आहे का? त्याची पत्नी म्हणाली हे भक्ताचं घर आहे की नाही हे तर मला माहिती, पण हे अजमेराचं घर आहे. तर आपण आतमध्ये यावं, आपल्याला भोजन दिलं. तर त्यांना भोजन दिलं. सगळ्यांनी भोजन केलं आणि ते परत निघाले. घराच्या बाहेर जात नाही की अजमेर घरी आला होता. त्यांनी ते बघितलं, त्याला अति राग आला आणि रागाने तो त्याच्या पत्नी म्हणाला कशासाठी आले होते? तर पत्नी म्हणाली मी यांना भोजन दिलं. तर तो म्हटला आपलीच परिस्थिती बघ काय, यांना भोजन दिलं. त्यावरती सगळे साधू संत संन्यासी म्हणाले अजिमाला हा नियम असतो बघ, आम्ही संत साधू ज्यांच्या घरी जेवण करतो, भोजन ग्रहण करतो, त्या दाम्पत्याने आम्हाला दान दक्षिणा द्यायची असते. तर त्यावरती अजिबात काय म्हणतो, तुम्ही यात धन्य माना की तुमच्या जवळ जे तुमचे कमंडल आहे, तुमचे साहित्य आहे, ते तुमच्या पाशी आहे, मी ते घेतलं नाही. आणि अपशब्द अजून त्या संतांना तो बोलला. इथं संतांची ओळख होतात. संतांना कोणी मानही दिला, सम्मानही दिला किंवा अपमानही दिला, तर ज्या स्थितीत ते स्थित असतात भगवंताच्या भक्तीमध्ये, ते ढळत नाही. ते कुठलाही मान सन्मान घेत नाही किंवा त्यांचा परिणाम होत नाही, अपमानाचा होत नाही, मान सन्मानाचा होत नाही, तेच संत असतात. त्यावर त्याला ते संत म्हणाले ठीक आहे, तर आम्हाला जर दक्षिणा द्यायची असेल आणि ती द्यावाच लागणार नियमाप्रमाणे. तर तुझ्या पत्नीला दिवस गेलेला आहे, तर तुला जे होणारं मूल आहे तो मुलगा होणार आहे, तर त्याचं नाव तो नारायण. तर ठीक आहे, तो हो बोलतो आणि संत जातात. मग कालांतराने त्या मुलाचा जन्म होतो आणि अजमेर त्या मुलाचा नारायण ठेवतो. आणि ज्यावेळेस अजमेराचा अंत समय येतो, नाना प्रकारचे दुष्कर्म, वाईट कर्म केले असल्यामुळे यमदूत त्याला नेण्यासाठी येतात. आणि यमदूताला बघितल्यानंतर त्याला कळतं आता माझा शेवट आलाय आणि त्याला सर्व कृत्य कर्म आठवायला लागतात की आता मला नरकात टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या भीतीपोटी तो स्वतःच्या पुत्राला आवाज देतो,
नारायणा नारायणा मला वाचव. आणि हे शेवटच्या क्षणी तो जेव्हा नारायण नारायण म्हणतो त्या क्षणाला त्या ठिकाणी वैकुंठातून जे भगवंताचे पार्षद असतात ते उपस्थित होतात भगवंताचे श्रीहरी. आणि आणल्यानंतर आता ते म्हणतात हे ग्रहिक आपलं. यमदूत म्हणतात कशावर, तिने तर नाना प्रकारचे दुष्कर्म केले, हा पापी आहे, याला तर आम्ही यमपुरी ज्ञानाला नरकातच टाकणार. तर भगवंताचे दूत म्हणतात हे सर्व ठीक आहे, पण यांनी आता एक शेवटच्या क्षणी या तिन्ही लोकांचा अनंत ब्रह्माचे स्वामी आहे त्याचं नाव घेतलंय, तर आता हा वैकुंठाला जाणार. तर एवढंच सांगायचंय. इथं तर माऊली हरिनाम घ्यायला सांगतात. तर आधी मिळायला फक्त संतांनी भगवंताचं नाव घ्यायला सांगितलं, तर त्याचा पुण्याचा पूर्ण पापाचा पूर्ण नाश होऊन तो वैकुंठ धामात जातोय आणि त्याला प्रत्यक्षात भगवंताने दूत न्यायला आले. तर हा सामर्थ्य भगवंत नामाचं आहे. म्हणून माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना करू नये. तर हरिनाम घेतल्यानंतर त्याची गणना होऊच शकत नाही. राम